सोलापूरकरांनी दिलेली शहर विकासाची जबाबदारी पूर्ण करण्याला सर्व नगरसेवकांचे प्राधान्य असेल असा विश्वास महापौर विनायक कोंड्याल यांनी व्यक्त केला। उद्योगवर्धिनी संस्था आणि केतन वोरा मित्र परिवारातर्फे 53 नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। सोलापूर शहरातील उद्योगवर्धिनी संस्थेत आयोजित कार्यक्रमात महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, अध्यक्षा चंद्रिका चौहान, केतन वोरा यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। नूतन नगरसेवकांचा शाल, पुस्तक आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला। उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी पक्षभेद विसरून शहरातील 10 प्रमुख समस्या निश्चित करून त्यांचे प्राधान्याने निराकरण करण्याचे आवाहन केले। अनेक वेळेला सांगितलं जातं की ते योजना कागदावर असतात किंवा लोकांपर्यंत पोहोचत नाही, पण आमचा अनुभव असा आहे की आम्ही जेव्हा वस्त्यांपर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचतो तर ते नक्की तिथपर्यंत पोहोचतात आणि ते काम होतं। आज उद्योगवर्धिनीला कुठलंही पाठबळ तसं शासकीय किंवा अनुदान नसताना 10,000 लोकांना जर आम्ही काम देऊ शकतो तर तुमच्या हातात तर अधिकार आहे, तुम्ही निश्चित देऊ शकता असं मला वाटतंय। आणि शेवटचं मला सगळ्यात खूप महत्त्वाचं, मी ग्रामीण भागात आणि मुलींच्या मध्ये आम्ही काम करतो, त्या मुलींमध्ये आणि जे आता सांगितलं गेले की शांत संध्या आम्ही चालवतो, म्हणजे शांत संध्या म्हणजे काय, 50च्या वरच्यांचं प्ले ग्रुप आम्ही चालवतो, म्हणजे त्यांची शाळा आहे आमची 50चे वरचे, कारण तेव्हा डिप्रेशन येतं किंवा वेळ असतो, काही करायचं असतं पण कोणी आम्हाला वेळ देत नाही, तर त्यांची शाळा आहे। ह्या लोकांचा उपयोग करून आपल्याला काय करता येईल का, कारण त्यांचा वयाचा, त्यांच्या शिक्षणाचा त्यांना फक्त त्यांना पैसे नाही लागत, म्हणजे फ्री मधू करून घ्यायचं काम ही आहे की अशी काही युवा वृद्ध हे सगळ्यांना जोडून त्यांना ऍक्टिव्ह केलं तर आपल्यामधला जो विमर्श वेगळा जातो, म्हणजे जे लोकांमध्ये टोल केलं जातं त्या गप्पांचा याच्यातनं चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात। असंही काही आपल्याला करता आलं तर ते पण आपण सगळ्यांनी मिळून, त्याच्यात उद्योगवर्धिनी कायम तुमच्या सोबत आहे। सगळ्यात महत्त्वाचं बस येणार आहे असं ऐकलंय, महापौर साहेब आता नवीन बस येणार आहे, बसची व्यवस्था खूप व्यवस्थित झाली तर आमचा बीडी वर्कर्स महिलांनाच सगळ्याकडे कुठून कुठे जाण्यासाठी जी अडचण आहे किंवा 6 सीटर मध्ये 10-12 जणांना बसवून घेऊन जावं लागतं, ही जर बसची व्यवस्था झाली तर वेळेत मुलं मुली शाळा कॉलेजमध्ये जाऊ शकतील, महिला पुरुष जे आहेत ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊ शकतील, तर ही व्यवस्था खूप लवकर आपण सगळ्यांनी करावं हे एक मला सगळ्यांना नम्र विनंती करायची आहे। आणि शेवटचा नाजूक पण मला रोज सतावणारा जो विषय आहे, पटला तर घेऊन जावं, पटला तर त्याच्यावर काम करावं, न पटला तर तो आमचाच काम आहे असं समजून घ्यावं। पण रोज उठून, आता गौतम कसबे सगळ्यात पहिले आले होते आणि त्यांनी सगळी संस्थामध्ये फिरून बघितले, तिथं आमच्या बोर्डवर लिहिलेलं आहे की एवढे केसेस आहे, ते म्हणे ताई इथं पण भांडणं येतात का, म्हणलं हो इथंही भांडणं सोडवली जाते। आणि त्याच्यात सगळ्यात मोठं जास्त भांडणांचं जे प्रकार आहेत, नवरा बायकोंची तरी असती, पण त्याच्यात जास्त येतं धर्म परिवर्तन असेल, आत्महत्या करायला निघाला महिला असतील, मुली असतील, आपल्याकडे आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, आपल्यापर्यंत पोहोचत नसतील तरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। हे सगळे सोलापूरकरांचा चिंतेची बाब आहे की कुणाचा एकाचा जीव कुठल्या तरी सुविधा, कुठल्या तरी काही द्वेषापोटी जातं, तर याच्यात आपण सगळे मिळून काय करू शकतो। स्थलांतर सोलापूर मधलं खूप वाढतंय, आता IT पार्क होणार आहे, विमान झालेलं आहे, पाण्याची व्यवस्था होतीये, हे सगळं आपण केलेलं आहे आणि त्याच्यात स्थलांतर आपलं कसं वाचेल, आपला युवा युवती इथं राहून काय करू शकतील याच्यावर काही चिंतन मंथन जर झालं तर ते पण आम्हाला सगळ्यांना सोलापूरकरांना तुमच्याकडून अपेक्षा आहे। महिलांसाठी रोजगार निर्मिती आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन काम करावे असा संदेश यावेळी देण्यात आला।